नमस्कार. श्रावणी रेसिपी मराठीमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर नेहमीप्रमाणे आज मी अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात होणारी अशी रेसिपी घेऊन आली आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की बघा शेवटपर्यंत, तर ही तुम्हाला सगळ्यांना आवडेल. तर तुमच्या टिफिनसाठी ही झटपट होणारी अशी रेसिपी आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्हाला समजलंच असेल की आज आपण कोणती भाजी बनवणार आहोत. तर आज आपण हरभऱ्याची भाजी बनवणार आहोत. तर ही भाजी छान असं स्वच्छ निवडून घेतलेलं आहे आणि ते पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. हे भाजी बनवण्यासाठी अगदी कमी साहित्य लागणार आहे. तर आपण सुरुवातीला साहित्य बघूया. अगदी कमी साहित्यातच ही भाजी होणार आहे. तर मी इथं तिखट मिरच्या घेतलेल्या आहे, त्यानंतर लसणाच्या पाकळ्या आणि त्यानंतर मी इथं कच्चे शेंगदाणे घेतलेला आहे. तर मी हे सगळं साहित्य वाटून घेते. त्यानंतर आपल्याला गॅसवर कढई तापत ठेवायचे. कढई तापल्यानंतर मग यामध्ये 1 चमचा तेल टाकून घ्यायचे. तेल तापल्यानंतर मग आता आपण फोडणीला सुरुवात करूया. तर तेल तापलेलं आहे. तर मी इथं सगळ्यात अगोदर 1 चमचा जिरं टाकून घेते. त्यानंतर आपण इथं लसूण टाकूयात. तर लसूण आपल्याला जाडसर कुटून घ्यायचे. त्यानंतर मिरच्या टाकल्यानंतर हे छान असं परतून घ्यायचे. त्यानंतर आता आपण हे हरभऱ्याची पाने टाकून घेऊया. हरभऱ्याची पाने सर्व टाकल्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर 1 ते 2 मिनिटं झाल्यानंतर मग यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं. तर मी इथं शेंगदाण्याचं जाडसर असं कूट काढून घेतलेलं आहे मिक्सरमधून. ते टाकल्यानंतर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे. मीठ टाकल्यानंतर आणखीन एक वेळेस मी परतून घेते आणि साधारण 1 ते 2 मिनिटासाठी आपल्याला असंच परतून ठेवायचं. तर ही भाजी छान असं वाफवून घेऊयात. तर मी इथं प्लेट झाकून घेते. 1 ते 2 मिनिटानंतर मग मी हे प्लेट काढून घेते. तर तुम्ही इथं बघू शकता की आपली ही भाजी तयार झाली आहे. तर किती पटकन अशी ही भाजी तयार झाली आहे. तर ही भाजी बनवायला जास्त वेळसुद्धा लागत नाही. अगदी 5 मिनिटात ही भाजी तयार होते आणि तुम्ही ही अशी भाजी झटपट करून तुम्ही डब्यासाठी सुद्धा बनवून देऊ शकता. छान असं सुगंध येतो आणि खमंग अशी झणझणीत अशी भाजी तयार झालेली आहे. या हरभऱ्याच्या पानाच्या भाजीमध्ये भरपूर प्रोटीन आणि कॅल्शियम असतात, त्यामुळे आपले हाडे मजबूत होतात. तर मी तर गॅस बंद करते आणि ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेते. ही भाजी भाकरीबरोबर खूप छान लागते. जर तुम्हाला माझ्या रेसिपीचे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.